आदेशांची अंमलबजावणी करत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे 207 वाहनांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय। उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत ज्यांच्याकडे फिटनेस प्रमाणपत्र नव्हते त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूलण्यात आलाय। 1 जुलै ते 11 जुलैपर्यंत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये 9,20,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ज्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्याच्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये या पूर्ण महिन्याभर परिवहन वाहनं जी आहेत ट्रान्सपोर्ट व्हेकल्स त्यांना जे फिटनेस सर्टिफिकेट दिलं असतं आणि फिटनेस सर्टिफिकेटची जर मुदत संपलेली असेल तर अशा वाहनांवरती कारवाई कराव्या अशा सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाल्या होत्या। आणि त्याप्रमाणे 1 जुलै ते 11 जुलै या कालावधीमध्ये आमच्या कार्यालयाकडून जी कारवाई केली गेली आहे त्याच्याप्रमाणे 207 वाहनांवरती कारवाई झाली आहे। त्यापैकी 43 वाहनांचं फिटनेस संपलेलं होतं। 35 वाहनं आम्ही जप्त केली होती याच्यासाठी आणि एकूण दंड वसुली झाली आहे 9,20,000 रुपये। त्याचप्रमाणे उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे यांनी वाहन मालकांना आपल्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र घेण्याचं आवाहनही केलं आहे। तर आमचं वाहतूकदार लोकांना हेच आवाहन राहील की त्यांनी लवकरात लवकर वाहनांचं पासिंग करून घ्यावं। पासिंग संपलेली वाहनं रस्त्यावर चालली तर ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही धोकादायक आहे। या दृष्टिकोनातून सर्वांनी आपल्या वाहनांचं फिटनेस करून घ्यावं आणि जी कारवाई आमची आहे ती टाळली जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला सहकार्य करावं। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।